नमस्कार, मी सौ दीपा दिलीप सरोडकर. आता आपण आहे प्रभाग क्रमांक 15 मध्ये शहर विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार नाईक यांच्यासोबत. नमस्ते सर. नमस्ते. काय प्रतिसाद आहे तुम्हाला नागरिकांमधून? खूपच चांगला प्रतिसाद आहे या वॉर्डमध्ये, कारण माझ्या घरचा वॉर्ड आहे, वॉर्ड क्रमांक 15 नाथपै नगर. आमची घरं पण ह्याच वॉर्डमध्ये येतात, त्यामुळे खूपच चांगला प्रतिसाद. आणि आमचा संपर्क आता माझा पर्सनल संपर्क आता 20 वर्ष नागरिकांसोबत आहे, त्यामुळे खूपच चांगला प्रतिसाद येतोय मला. सामाजिक वारसा हा मला माझ्या कुटुंबाकडून मिळालेला आहे. माझे आजोबा, माझे वडील सिद्धराव नाईक, तसेच माझे काका विजय नाईक हे कायम समाजकार्यात अग्रेसर होते. त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालवतोय. माझे काका विजय नाईक कायम सांगायचे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या दृष्टीने आपण काहीतरी काम केलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण समाजकार्य केलं पाहिजे. त्याच समाजकार्याचा वसा आम्ही पुढे नेणार आहोत. आता आमचं काकांचं आणि वडिलांचं आमचं ब्रीदवाक्य होतं की 90% समाजकारण आणि 10% राजकारण. तोच वसा आम्ही पुढे चालवणार आहोत. लोकांच्या सुविधांसाठी आणि गरजांसाठी आम्ही काम करणार आहोत. लोकांसाठी गरजांसाठी आम्ही काम करणार आहोत. तसंच गेली 34 वर्ष आमचे वडील कैलासवासी सिद्धराव नाईक यांचं आम्ही फाउंडेशन, यांच्या नावाने आम्ही फाउंडेशन चालवतो, कैलासवासी सिद्धराव नाईक फाउंडेशन म्हणून. त्यांच्या संस्थेतर्फत आम्ही दरवर्षी 22 जूनला वेगवेगळे कार्यक्रम घेतो, जसे की वह्या वाटप असू दे, त्यानंतर शेतकऱ्यांचा सन्मान असू दे, बियाणे वाटप असू दे, रोप लागवड असू दे, त्यानंतर विद्यार्थ्यांचा सत्कार असू दे, त्यानंतर ब्लड कॅम्प. आम्ही दरवर्षी 22 जूनला ब्लड कॅम्प राबवतो. असे विविध सामाजिक उपक्रम आम्ही 22 जूनला राबवतो. तसंच वर्षभर आमचं काही ना काही काम या संस्थेमार्फत चालू असतं. त्यामुळे समाजकार्याचा वसा हा आम्हाला आमच्या कुटुंबाकडून मिळालेला आहे. तुमचं विजन काय असेल नागरिकांनी पसंती तुम्हाला दिल्यानंतर एक नगरसेवक म्हणून? आता मी आता व्यावसायिक म्हणजे व्यवसाय माझा हा बांधकाम क्षेत्राशी निगडीत आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने बघाल कणकवलीच्या, तर सर्वांगीण विकासाचा कणकवलीची जबाबदारी ही मी माझ्यावर नक्कीच घेईन. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कणकवलीचा मास्टर प्लॅन, की जसं पहिल्यांदा आपण बोललो की कणकवलीचा मास्टर प्लॅन बनवण्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि त्याप्रमाणे डेव्हलपमेंट करत जाऊ. म्हणजे सत्ताधाऱ्यांनी काय केलं तर फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी आणि ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी जो काही खेळ चालवला आहे, जो पैसे कमवण्याचं जे साधन त्यांनी निर्माण केलंय, म्हणजे कणकवली नगरपंचायत ही त्यांचं पैसे कमवण्याचं साधन आहे थोडक्यात सांगायचं तर आम्ही तसं होऊ देणार नाही. आणि कणकवलीच्या उन्नतीच्या दृष्टीने आम्ही पावलं टाकू. आणि सगळ्यात महत्वाचं पहिलं ड्रेनेज सिस्टीम आम्ही कणकवलीची विकसित करू. म्हणजे भुयारी गटार योजना ही आमची पहिली दृष्टिक्षेपात असेल. कारण सगळ्यात महत्वाचं स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली हे आमचं ब्रीत आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही पहिलं पाऊल शहराचा विचार केला तर शहरासाठी आम्ही सेंट्रलाइज ड्रेनेज सिस्टीम म्हणजे भुयारी गटार योजना आम्ही राबवू. त्यानंतर माझ्या वॉर्डाचं तुम्ही सांगायचं झालं तर 15 नंबर वॉर्ड म्हणजे नाथपै नगर. तर नाथपै नगर मध्ये सगळ्यात महत्वाचा रिटेनिंग वॉलचा प्रश्न आहे नागरिकांचा. तो पहिल्या टप्प्यात आम्ही घेऊ रिटेनिंग वॉलचा कामाचा टप्पा. त्यानंतर गणपती साना आहे. आता नाथपै नगर मधून 70 आजूबाजूच्या क्षेत्रामधून 70 गणपती विसर्जन होतात. त्या 70 गणपती विसर्जन करण्यासाठी प्रॉपर गणपती साना नाहीये, जो आहे फक्त तो प्रॉपर डेव्हलप नाहीये. तिथे आम्ही डेव्हलपमेंट गणपती साना करू. त्यानंतर तिथे हायमासची गरज आहे, त्या हायमास तिथे आम्ही बसवू, हा पहिल्या टप्प्यात. त्यानंतर आमचे पुजारी बंधू राहतात, तिथे नागरिक राहतात वस्तीमध्ये, तर त्यांना पायवाटा झालेला नाही, त्या पायवाटाच्या दृष्टीने आम्ही काम करू. पहिल्या टप्प्यातलं आमचं विकासाचं दृष्टिकोन आहे. त्यानंतर बाकी हे टप्प्याटप्प्याने आम्ही पुढच्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नागरिकांच्या गरजा आहेत आणि नागरिकांना जी डेव्हलपमेंट पाहिजे त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतोय. आमचे स्वतःचे खिसे भरण्यासाठी किंवा ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी आम्ही कधीच काम करणार नाही. तर नागरिकांना जी गरज आहे त्या गरजेच्या दृष्टीने आम्ही डेव्हलपमेंट करू. एक युवा नेतृत्व म्हणून युवकांसाठी काय करण्याचा तुमचा मानस आहे? आता तुम्ही बघाल तर मी एक युवा उद्योजक आहे आणि त्या दृष्टीने मला माहिती आहे की आत्ताच्या युवकांच्या अडचणी काय आहेत किंवा रोजगाराच्या संधी काय आहेत किंवा काय नाही आहेत, त्या सगळ्यावरती माझं काम चालू आहे. आणि नक्कीच मी आत्ताच्या नवीन तरुणांसाठी नक्कीच चांगला दृष्टिक्षेपात घेऊन येईन नवीन तरुणांना.
तुमच्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल? मी आता आवाहन करतो की मी माझ्या नागरिकांना आवाहन करतो की मी प्रभाग क्रमांक मी स्वतः नगरसेवक म्हणून उभा आहे आणि आमचे नेते युवा नेते संदेशजी पारकर हे नगराध्यक्षासाठी उभे आहेत. तर मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की आम्हाला निवडून द्या, एक संधी द्या आणि त्या संधीचं सुद्धा आम्ही नक्कीच करू आणि 3 तारीखला गुलाल हा आमचाच असेल. धन्यवाद.